लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थींसाठी आनंदाची बातमी येत आहे. तर तुम्ही जर लाडकी बहीण योजनेचा अर्ज केला असेल आणि तुम्हाला आतापर्यंत एकही हप्ता भेटला नसेल, तर तुम्हाला तक्रार करण्यासाठी नवीन वेबसाईट सुरू झाली. तिथे तुम्ही तक्रार करू शकतात आणि तुमचे तक्रारचं सोल्युशन 1 महिन्याच्या आत होईल. तुम्हाला 1 महिन्याच्या आत तुमचा हप्ता देण्यात येईल. जर तुम्हाला 2-3 हप्ते मिळाले असतील आणि बाकीचे कुठलाही हप्ता मिळाला नसेल किंवा तुम्हाला मागच्या महिन्याचा सुद्धा हप्ता मिळाला नसेल, तरी सुद्धा तुम्हाला तक्रार करायची. तक्रार कशी करायची ए टू झेड प्रोसेस आपण पाहूया. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, तुम्ही पाहू शकतात माझ्यासमोर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची वेबसाईट ओपन आहे. मित्रांनो, जर तुमच्या याच्यात वेबसाईट ओपन होत नसेल तर रिलोड करा. ओपन व्हायला काहीच प्रॉब्लेम नाही. तुम्ही पाहू शकतात माझी लाईव्ह मध्ये वेबसाईट ओपन आहे. तसं काही नाही की हा व्हिडिओ जुना आहे असं कुठल्याही गोष्टी नाही. वेबसाईट चालत आहे, व्यवस्थितरित्या चालत आहे. इथं आल्यानंतर तुम्हाला अर्जदार लॉगिन या टॅबवरती जायचंय. अर्जदार लॉगिन या टॅबवरती गेल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इथं एरर येईल. तर इथं कुठल्याही प्रकारची काही गडबड करायची नाही. याला लोड करत राहायचे. लोड केल्यानंतर ऑटोमॅटिक चालू होईल. पाहू शकतात तुम्ही, मी पुन्हा लोड केलं, बॅक घेतलं, वापस केल्यावरती चालू झालेलं आहे. आता इथे तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे, तुमचा पासवर्ड टाकून लॉगिन करून घ्यायचं आहे. मोबाईल नंबर, पासवर्ड तुम्ही बनविला असेल, नसेल तर तुम्ही ज्याच्याकडून फॉर्म भरला असेल त्याच्याकडे नक्कीच असेल. आणि लॉगिन या टॅबवरती क्लिक करायचं आहे. मी लॉगिन सक्सेसफुल करून घेतलंय. लॉगिन माझ्या सक्सेसफुलरित्या झालेली. लॉगिन गेल्यानंतर तुम्ही आता इथं तुमची भाषा बदलू शकता. आता इंग्लिश, मराठी इथं दोघी. आता मी मराठीमध्ये करून घेतो जेणेकरून तुम्हाला समजायला सोपं जाईल. पुन्हा असा एरर येत असेल तर कुठे काही गडबड करायची नाही, घाबरायचं नाही. याला बॅक घ्यायचंय. बॅक घेतलं म्हटलं ऑटोमॅटिकली आपण त्याच्यात जातो. आता इथं तुम्हाला 5 नंबरचा ऑप्शन दिसत असेल, तक्रार. या तक्रार ऑप्शनवरती क्लिक करायचंय. तक्रार ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही बघता तक्रार सूची. मी कुठल्याही प्रकारची आतापर्यंत तक्रार केलेली नाही. आता आपल्याला नवीन तक्रार करायची आहे. तर ऍड ग्रीव्हन्स या टॅबवरती क्लिक करायचंय. क्लिक केल्यानंतर तक्रार प्रकारवरती तुम्हाला न्यूज करायचंय. कंप्लेंट एजंट अदर ऍप्लिकेशन. माय ऍप्लिकेशनवरती क्लिक करायचं नाही. माय ऍप्लिकेशन क्लिक केल्यानंतर होणार नाही. खाली इथं श्रेणीमध्ये इथं ऍप्लिकेशन, पास ऍप्लिकेशन, गेटवे, बेनिफिट अशा प्रकारे न निवडता ऑदर्स निवडून घ्यायचा आहे. ऑदर्स निवडल्यानंतर तुम्हाला अर्ज क्रमांक इथे टाकायचा आहे. तुमचं नाव टाकायचंय. तुमचा इथं पूर्ण पत्ता टाकायचा आहे. तुमचा जिल्हा जो असेल तो जिल्हा निवडून घ्यायचा आहे. जिल्हा निवडून गेल्यानंतर तालुका निवडायचा आहे. गावाचं नाव निवडायचं आहे. महानगरपालिका जी असेल ती महानगरपालिका निवडायची आहे. मतदान संघ निवडायचा आहे. पिनकोड टाकायचा आहे. पिनकोड टाकल्यानंतर आता इथं काय लिहायचं मी तुम्हाला सविस्तर सांगतो. ही सेम माहिती मी डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा दिली, जेणेकरून तुम्ही पाहून लिहू शकतात. मित्रांनो, हा जो अर्ज क्रमांक आहे, हा अर्ज क्रमांक तुम्ही ज्याच्याकडून फॉर्म भरला असेल तो देईल. तुम्हाला अर्ज क्रमांक तुमच्या फॉर्मच्या लिस्टमध्ये असतो. तुम्हाला मेसेज सुद्धा आलेला आहे. मित्रांनो, इथं मराठीत लिहायचंय. मित्रांनो, तुम्ही पाहू शकतात मी कशा प्रकारे टाकले. माझं नाव इथं तुमचं पूर्ण नाव टाकायचं, आधार नंबर टाकायचे. अटी व शर्ती पात्रतामध्ये बसत असून मला जून महिन्याचा हप्ता मिळालेला नाही. कृपया माझी तक्रार दाखल करावी ही विनंती. आता इथं तुम्ही लिहू शकतात मला 2-3-4 महिन्याचे हप्ते मिळत नसेल, मला जून, जुलै, ऑगस्टचा हप्ता मिळालेला नाही, माझी तक्रार विनंती. यामध्ये तुम्हाला काही बदल करायचा असेल तर बदल करून सुद्धा लिहू शकतात. तुमच्याकडे एखादी कागद असेल तो कागद सुद्धा अपलोड करू शकतात. नसेल तर काही प्रॉब्लेम नाहीये. खाली यायचंय. खाली आल्यानंतर हा कॅप्चा आहे. हा कॅप्चा तसाच्या तसा फिल करायचा आहे. कॅप्चा टाकल्यानंतर तुम्हाला सबमिट या टॅबवरती क्लिक करायचं आहे. सबमिट टॅबवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक तक्रार नंबर मिळेल. तक्रार नंबर तुमच्याकडे स्क्रीनशॉट काढून ठेवायचा आहे. 1 महिन्याच्या आत तुमची तक्रार इथं सॉल्व्ह झालेली दिसेल. कशा प्रकारे दिसेल मी दाखवून देतो. इथं दिसेल मित्रांनो, तुम्हाला इथं ऍक्शन मध्ये इथं तुमचे नो डाटा फोन मध्ये तुम्हाला तुमची तक्रार दिसेल. तर मित्रांनो, इथं रिसॉल्व्ह असेल तर इथं सॉल्व्ह नाव येईल. सॉल्व्ह झाली तुमची तक्रार, तुम्हाला पैसे येणे सुरू झालेले आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.